भंडाऱ्यात पावसाने हजेरी लावली। या दरम्यान शुक्रवारी परिसरामध्ये जाणाऱ्या मार्गावर अक्षरशः तलाव साचले असल्याने नागरिकांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो आहे। पावसाने या परिसरात असलेली पाण्याची बुडी तुडुंब भरली असून ओव्हरफ्लोचे पाणी वाहून नेण्यासाठी लावण्यात आलेले काँक्रीटचे पाईप जाम झाल्याने हे पाणी या मार्गावर सखल भागात मोठ्या प्रमाणामध्ये साचले असून नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे। याच परिसरात स्थानिक खासदार व आमदार राहत असून याच मार्गावरून प्रवास करतात। मात्र अशा पद्धतीचा नगर परिषदेचा दुर्लक्षितपणामुळे व निष्काळजी यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त होत असून तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत। दिवस झाले इथं हा पाईप त्या एका बोडीचा पाईप इकडे क्रॉसिंग केला आहे आणि तो ओव्हरफ्लोचा पाणी त्या पाईपाच्या माध्यमातून जाते। 15 दिवस झाले तिथं तो वारंवार तो पाईप फुटते आणि त्याच्यात नगर परिषद म्हणा या इथली जिल्हा प्रशासनाची यंत्रणा त्याच्यात माती किंवा दगड टाकून तो पाईप ब्लॉक करतात आणि तो ओव्हरफ्लोचा पाणी हा रस्त्यावर येते, इथल्या दुकानांमध्ये जाते, इकडचे जे खाल भागातले घर आहेत तिथं जाते। वारंवार त्याच गोष्टी केल्या जातात पण तो पाईप बदलवला जात नाही। हा एक तर रस्ता VIP रस्ता आहे। इथं आमचे भंडारा पवनी विधानसभेचे आमदार राहतात, आमचे भंडारा गोंदियाचे लोकसभेचे खासदार राहतात याच रस्त्यावर, तरी या रस्त्याची एवढी दुर्दशा आहे।